आज मी एक नवीन स्टोरी घेऊन आली आहे. त्या स्टोरीचं नाव आहे तिची ओळख. पुण्यातील एका मोठ्या IT कंपनीत अनिकेत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करत होता. चांगला पगार, आलिशान फ्लॅट, महागडी गाडी म्हणजे महागडी एखादी कार आणि शहरात मोठं मित्रमंडळ. त्याच्याकडे सर्व काही होतं, पण त्याच्या स्वभावात एक मोठी कमतरता होती. तो माणसांची किंमत त्याच्या राहणीमानावरून ठरवायचा. त्याला वाटायचं की आधुनिक कपडे घालणारे, इंग्रजी बोलणारे, शहरात वाढलेले लोकच खरोखर हुशार असतात. त्याच्या आईवडिलांनी त्याचं लग्न आराध्याशी ठरवलं. आराध्या साताऱ्यातील एका छोट्या गावात वाढलेली होती. ती साध्या साड्या घालायची, फारसा मेकअप करायची नाही आणि प्रत्येकाशी खूप नम्रपणे बोलायची. पहिल्याच भेटीत अनिकेतने तिच्याकडे पाहिलं आणि मनातच ठरवलं, ही माझ्या लेवलची मुलगी असू शकत नाही, ही मुलगी माझ्या लेवलची नाही आहे. पण आईवडिलांनी लग्न ठरवल्यामुळे त्या दोघांचं लग्न झालं. आराध्या मनापासून संसारात रमण्याचा प्रयत्न करत होती. ती घर व्यवस्थित सांभाळायची, सासऱ्यांची काळजी घ्यायची, त्यांना काय हवं काय नको ती प्रत्येक गोष्टीची ती काळजी घ्यायची आणि अनिकेतच्या प्रत्येक छोट्या मोठ्या गरजेचीही ती मनापासून काळजी घ्यायची. पण अनिकेतच्या नजरेत तिच्या या गुणांना काहीच किंमत नव्हती. एक दिवस त्याचे ऑफिसमधले मित्र घरी जेवायला आले. आराध्याने स्वतःच्या हाताने स्वयंपाक केला. सर्वांनी जेवणाचं इतकं कौतुक केलं, खूप म्हणजे खूप जास्त कौतुक केलं. वहिनी, इतकं छान जेवण आम्ही अनेक दिवसात खाल्लंच नव्हतं, त्या मित्राच्या ग्रुपपैकी एक मित्र म्हणाला. पण अनिकेत हसत म्हणाला, अरे गावाकडच्या मुलींना स्वयंपाक तर येणारच ना, गावाकडच्या काय 6वी-7वीच्याही मुली चांगला उत्कृष्ट स्वयंपाक करतात, ही तर करणारच ना. हे ऐकून सगळे शांत झाले. आराध्याच्या चेहऱ्यावर हसू क्षणात फिरलं. तिने काहीच उत्तर दिलं नाही. त्या रात्री ती बराच वेळ बाल्कनीत उभी राहून आकाशाकडे एकटक पाहत होती. तिचं दुःख फक्त तिलाच समजत होतं. तिचं दुःख अनिकेत समजून घेत नव्हता. त्याला समजलंही नसतं, कारण तो वेगळाच भ्रमात होता. पण तिने स्वतःला समजावलं, नातं जपण्यासाठी कधी कधी शांत राहावं लागतं. हे आराध्याला खूप चांगलं माहिती होतं. काही दिवसांनी अनिकेत तिला एका मोठ्या ऑफिसच्या पार्टीला घेऊन गेला. सर्व महिला म्हणजे सर्व त्याच्या अनिकेतच्या मित्रांच्या सर्व बायका वन पीसमध्ये एकदम आधुनिक मॉडर्न ड्रेसमध्ये आल्या होत्या. त्या पण IT कंपनीमध्ये जॉब करणाऱ्या होत्या. आराध्या मात्र साध्या पण देखण्या साडीत आली होती. अनिकेतला ते अजिबात आवडलं नाही, कारण अनिकेतचं माइंडसेट तर तसंच होतं. आधुनिक कपडे घालणारे, फाडफाड इंग्रजी बोलणारे ते हुशार लोक असतात, बाकीचे काहीतरी काय गावठी गावंढळ बोलणारे असतात. तो हळूच म्हणाला, थोडं मॉडर्न दिसायला शिकलं पाहिजे. आराध्याने शांतपणे विचारलं, कपड्यांमुळे माणूस खरंच बदलतो का? अनिकेतने उत्तर दिलं नाही या प्रश्नावरती. पार्टीमध्ये अनेक लोक इंग्रजीमध्ये बोलत होते. आराध्या जास्त काही बोलू शकली नाही. ती गपचूप होती बिचारी. ते पाहून अनिकेतला वाटलं की तिला इंग्रजी येतच नाही. ती एकदम ढ भोपळा आहे. तिला ABCD पण इवन येत नसेल असं अनिकेतचा विचार झाला. घरी परतल्यानंतर तो आराध्याला म्हणाला, तुला अशा ठिकाणी कसं वागायचं हेच माहीत नाही. आराध्याने पुन्हा काहीच उत्तर दिलं नाही. तिला माहिती होतं, नातं टिकवायचं असेल तर बाई तोंड उघडलं नाही पाहिजे. महिलांनी तोंड उघडले की विषय संपला तिथेच. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आराध्याने पुन्हा काहीच उत्तर दिलं नाही. तिला माहिती होतं, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शब्दांनी द्यायचं कधीच नसतं. वेळ आल्यानंतर मात्र शब्दांनी उत्तर द्यायचं असतं. दरम्यान अनिकेतच्या कंपनीने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी एक आधुनिक कृषी प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. आता या प्रकल्पासाठी काही तज्ज्ञांना बोलावण्यात आलं होतं. अनिकेतही त्या बैठकीत गेला होता. सभागृहात अनेक अधिकारी, संशोधक आणि कृषी तज्ज्ञ उपस्थित होते. बैठक सुरू होण्याआधी मुख्य समन्वयक म्हणाले, आज आपल्यासोबत कृषी नवकल्पनांवर काम करणाऱ्या एका विशेष सल्लागारही सहभागी होणार आहे. तेव्हा अनिकेतला वाटलं, एखादे खूप मोठे प्राध्यापक असतील.
किंवा एखादी खूप मोठी तज्ज्ञ व्यक्ती येते, पण काही क्षणांनी दार उघडलं आणि आत आली. गेस करा कोण आली असेल आत? अनिकेतची बायको आराध्या आतमध्ये आली. अनिकेतच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. त्याला एखाद्या चष्म्याची गरज होती तिथल्या तिथे. ती खूप जास्त अत्यंत आत्मविश्वासाने व्यासपीठावर उभी राहिली. तिने लॅपटॉप ओपन केला. तिने तिचं प्रेझेंटेशन सुरू केलं आणि अगदी अस्खलित इंग्रजीत बोलायला सुरुवात केली. हे पाहून अक्षरशः म्हणजे अस्खलीमध्ये आराध्या इंग्रजीमध्ये बोलते हे ऐकून अनिकेतला त्याच्या स्वतःच्या कानावर पण डाऊट यायला लागला की माझे हे खरेच कान आहेत का, काही डुप्लिकेट तर नाहीत. सभागृह पूर्णपणे शांत झालं. आराध्या ड्रोनद्वारे पीक निरीक्षण, माती परीक्षण, स्मार्ट सिंचन, हवामानावर आधारित शेती नियोजन आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने उत्पादन वाढवण्याबद्दल सविस्तर माहिती देत होती. अस्खलित इंग्रजीमध्ये बोलत. तिच्या प्रत्येक स्लाईडमध्ये संशोधन, आकडेवारी आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव हा दिसत होता. अनिकेत स्तब्ध झाला. तो फ्रीज झाला. हीच माझी पत्नी आहे का? मी हिच्याशीच तर लग्न केलं होतं का ती आराध्या वेगळी, ही आराध्या वेगळी? त्याला असं वाटलं की AIचं एखादं मॉडेल तर नाही आहे, ही AI आराध्या तर नाही आहे. त्याच्या मनात एकच विचार सुरू होता. सादरीकरण संपताच उपस्थित सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवल्या. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने विचारलं, मॅडम, तुमच्या संशोधनामुळे अनेक शेतकऱ्यांचं उत्पन्न खूप मोठ्या प्रमाणात वाढलं आहे, याचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल? आराध्याने एकदम चेहऱ्यावरती एकदम सायलेंट स्माईल आणली. ती म्हणाली, श्रेय त्या शेतकऱ्यांना जे रोज मातीशी झुंज देतात. मी फक्त त्यांच्याकडून शिकले. तिच्या नम्र उत्तरामुळे सगळे प्रभावित झाले. बैठकीनंतर अनेक जण तिच्याभोवती जमले. कोणी प्रश्न विचारत होतं, कोणी तिचं कौतुक करत होतं. अनिकेत मात्र दूर उभा राहून हे सगळं पाहत होता. काय करणार? काय बोलू तर शकत नव्हता. आराध्याला तो गावठी जे समजत होता. त्याला आठवलं, तोच माणूस तिला गावंढळ म्हणायचा, अनिकेतच. तोच तिच्या साधेपणाची कायम खिल्ली उडवायचा. त्या दिवशी पहिल्यांदाच त्याला जाणवलं, तो आराध्याला कधीच ओळखू शकला नाही. कारण त्याला एक सवय होती की लोकांना त्याच्या कपड्यावरून, त्यांच्या इंग्रजी बोलण्यावरून तो लोकांना जज करायचा. तेच लोक मॉडर्न आहेत असं तो समजायचा. घरी येताना गाडीत दोघांमध्ये शांतता होती. काही वेळाने अनिकेत म्हणाला, तू मला कधीच सांगितलं नाहीस. आराध्या खिडकीबाहेर पाहत शांतपणे म्हणाली, तुम्ही पण मला कधीच विचारलं नाही तर मी कसं सांगणार? त्या एका वाक्याने अनिकेतकडे कोणतंच उत्तर उरलं नव्हतं. तो शांत झाला होता. अनिकेतला त्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरे भेटली होती. त्या रात्री त्याला झोप लागली नाही. त्याची झोप तेव्हाच उडून गेली होती जेव्हा आराध्या अस्खलित इंग्रजी बोलत होती. आराध्या इतकी गुणी असूनही कधीच स्वतःचा मोठेपणा तिने दाखवला नाही. आणि आपण मात्र तिच्या कपड्यांवरून, बोलण्यावरून आणि गावावरून तिला जज करत होतो, तिला न्याय देत होतो. हा विचार त्याला कायम सतावत होता, रात्रभर सतावत होता. पण त्याला अजूनही हे माहीत नव्हतं की त्याच्या अहंकारामुळे तो लवकरच आयुष्यातील सर्वात मोठी चूक करणार होता. आराध्याची खरी ओळख समोर आल्यानंतरही अनिकेत पूर्णपणे बदलला नव्हता. त्याला तिच्या ज्ञानाचा आदर वाढू लागला होता, पण त्याचा अहंकार अजूनही जिवंत होता. म्हणतात ना की मेल्याशिवाय जित्याची मोड जात नाही, तसं मनातून तो स्वतःला समजावत होता की एक प्रेझेंटेशन चांगलं झालं म्हणून काही विशेष होत नाही. आराध्या मात्र पूर्वीसारखीच शांत होती. ती सकाळी घरकाम करायची, सासू सासऱ्यांची काळजी घ्यायची आणि वेळ मिळाला की शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन कार्यशाळा घ्यायची. देशभरातून शेतकरी तिच्याशी जोडले जात होते. ती त्यांना आधुनिक शेती, माती परीक्षण, ठिबक सिंचन, सेंद्रिय शेती आणि नवीन तंत्रज्ञानाबद्दल खूप चांगलं मार्गदर्शन करायची.
एक दिवस अनिकेतच्या कंपनीला मोठ्या कृषी उत्पादनाचं सादरीकरण करायचं होतं. प्रकल्पाची जबाबदारी अनिकेतकडे होती. संपूर्ण टीम अनेक दिवस तयारी करत होती. मात्र सादरीकरणाच्या आदल्या दिवशी कंपनीच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाला आणि प्रोजेक्टमधील महत्त्वाचा डेटा खराब झाला. संपूर्ण टीम घाबरली. अनिकेतच्या चेहऱ्यावर स्पष्ट चिंता दिसत होती. उद्या प्रेझेंटेशन कसं होणार, एक सहकारी म्हणाला. तेवढ्यात आराध्या तिथे आली आणि तिने पूर्ण जी काही परिस्थिती विस्कटलेली होती ती पूर्ण परिस्थिती तिने समजून घेतली. ती शांतपणे म्हणाली, घाबरू नका, माझ्याकडे याच विषयावर पर्यायी माहिती आणि फील्ड डेटा उपलब्ध आहे. अनिकेत तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागला. आराध्याने तिचा लॅपटॉप उघडला आणि काही तासांत तिने नवीन सादरीकरण तयार केलं. सादरीकरण तयार केल्यानंतर त्यात प्रत्यक्ष ऑन फील्ड शेतकऱ्यांचे अनुभव, आकडेवारी आणि आधुनिक उपाय होते. दुसऱ्या दिवशी कंपनीचं सादरीकरण खूप यशस्वी झालं, प्रचंड यशस्वी झालं. क्लायंटने प्रकल्प मंजूर केला. प्रकल्प कोणामुळे मंजूर झाला? आराध्यामुळे. आणि कौतुक कोणाचं केलं जात होतं? अनिकेतचं. अनिकेतचं कौतुक केलं जात आहे. अनिकेत कौतुक स्वीकारत आहे. अनिकेतला हे माहीत होतं, या यशामागे आराध्याचा सर्वात मोठा वाटा आहे. पण पत्रकार परिषदेमध्ये त्याने तिचं नाव घेतलंच नाही, कारण अनिकेतचा इगो खूप जास्त हाय लेवलचा होता. त्याच्यामुळे संपूर्ण श्रेय त्याने स्वतःकडे घेतलं. इथेच माणसाचा इगो नडतो. तिच्या चेहऱ्यावरचं दुःख, आराध्याच्या चेहऱ्यावरचं दुःख सरळ दिसत होतं. तिला राग नव्हता, तिला दुःख होतं. घरी आल्यानंतर तिने एकच प्रश्न अनिकेतला विचारला, आज तुम्ही माझं नाव का घेतलं नाही? अनिकेत सहजपणे म्हणाला, ऑफिसमध्ये अशा गोष्टी चालत असतात, अशा गोष्टी कॉमन असतात. हे ऐकून आराध्याच्या डोळ्यात पाणी आलं. तिला असं वाटायला लागलं की म्हणजे एखादी व्यक्ती आपल्याला इतका या लेवलला नकार देऊ शकते, इतकं जास्त. आराध्या म्हणाली, मला प्रसिद्धी नको होती, पण माझ्या मेहनतीचा आदर तरी ॲटलीस्ट मला हवा होता. अनिकेतने या प्रश्नावरती काहीच बोलला नाही. तो गप्प बसला. त्याला वाटलं ही गोष्ट 2 दिवसात विसरली जाईल. पण त्या रात्री आराध्याने एक निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी ती सकाळी लवकर उठली. सासू सासऱ्यांची सगळी कामं केली. त्यांना काय हवं काय नको ते सगळं तिने पाहिलं. त्यांचा आशीर्वाद घेतला. तिने तिच्या काही वस्तू बॅगेत ठेवल्या. टेबलावर अनिकेतसाठी एक पत्र ठेवलं आणि शांतपणे ती घराबाहेर पडली. ऑफिसमधून घरी परतल्यावर अनिकेतने घरात शांतता पाहिली. त्याने आईला विचारलं, अनिकेतच्या आईला, आराध्या कुठे आहे? आईने टेबलावरील पत्र त्याच्या हातात दिलं. थरथरत्या हाताने त्याने ते पत्र उघडलं, कारण की आता अनिकेतची ते जाम फाटून हातात आली होती. त्यात लिहिलं होतं, मी रागाने जात नाही आहे. माझा तुमच्यावरती कसलाच राग नाही आहे. मी माझा स्वाभिमान जपण्यासाठी या घरातून जात आहे. मी नेहमी तुमच्या आनंदासाठी जगले. तुम्हाला काय हवं काय नको प्रत्येक लहान सहान गोष्टीची मी काळजी घेतली. पण ज्या नात्यात विश्वास नाही, आदर नाही, तिथे प्रेमही हळूहळू संपू लागतं. तुमचं तर माझ्यावरती कधीच प्रेम नव्हतं, माझं तुमच्यावरती प्रेम होतं. कधीतरी तुम्हाला माझी आठवण आली तर माझ्या चुका शोधू नका. स्वतःला एकदा नक्की विचारा की मी का निघून गेले या घरातून. आणि खाली लिहिलं होतं, आराध्या. पत्र वाचताना अनिकेतच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं. पहिल्यांदाच त्याला तिच्या शब्दाचं वजन जाणवलं, आराध्याच्या शब्दाचं वजन जाणवलं. घरात सर्व काही होतं, पण घराला घरपण नव्हतं. घराचं घरपण पूर्णपणे हरवून गेलं होतं.
दुसऱ्या दिवसापासून त्याचं आयुष्य बदलायला लागलं. त्याच्या डोक्यामध्ये थोडासा फरक पडत होता. सकाळचा चहा तयार नव्हता. ऑफिसला जाताना त्याची फाईल विसरली जायची. कायम त्याचा गोंधळ उडायचा. त्याची स्वतःची कामे करताना त्याला आराध्याची इतकी सवय जी लागली होती, घरी आल्यावर कोणी थकला असशील असं विचारणारं कोणीच नव्हतं. त्याच्या हातामध्ये पाण्याचा ग्लास, चहाचा कप, कॉफीचा मग, आईतं जेवणाचं ताट आणून देणारं कोणी नव्हतं. आई म्हणाली, आता समजतंय ना बायको का हवी असती, स्वतःच्या हक्काची एखादी व्यक्ती, प्रेमाची व्यक्ती जवळ का हवी असती. घर चालवणं आणि नातं जपणं किती कठीण असतं. अनिकेत शांत राहिला. ऑफिसमध्ये त्याचं लक्ष लागत नव्हतं. आता त्याचं कामामध्ये तर लक्ष तेव्हाच उडून गेलं होतं जेव्हा आराध्याने घर सोडलं होतं. तेव्हा लॅपटॉपसमोर बसला की आराध्याचं हसणं आठवायचं. आता तो आराध्याच्या प्रेमात पडत होता. इतक्या दिवसानंतर तिचा त्याला शांत स्वभाव आठवायचा. तिचं तुम्ही कधी विचारलंच नाही हे वाक्य पुन्हा पुन्हा त्याच्या कानामध्ये घुमायचं. त्याला स्वतःबद्दल रिग्रेट फील व्हायला लागलं होतं. काही दिवसांनी त्याला कळलं की आराध्या तिच्या गावात शेतकऱ्यांसोबत मोठ्या प्रकल्पावर काम करत आहे. ती महिलांना आधुनिक शेतीचं प्रशिक्षण देत आहे, तरुणांना व्यवसाय शिकवत होती आणि गावातील अनेक कुटुंबाचं आयुष्य आराध्या बदलत होती. हे ऐकून अनिकेतच्या मनात आराध्याविषयी खूप मोठा अभिमान आणि पश्चाताप दोन्ही निर्माण झाले होते. तो स्वतःशीच म्हणाला, मी जिची किंमत ओळखली नाही ती आज शेकडो लोकांचं आयुष्य बदलत आहे. मला तिची किंमत ओळखायला हवी होती. त्या रात्री त्याने ठाम निर्णय घेतला की आता तो आराध्याला परत आणण्यासाठी तिच्या गावात जाणार होता. पण कोणत्या तोंडाने जाणार तिच्या गावात आराध्याला घेण्यासाठी. पण त्याला अजूनही माहीत नव्हतं आराध्या आता पूर्वीसारखी फक्त त्याची पत्नी नव्हती, तर ती शेकडो लोकांसाठी एक प्रेरणा बनली होती. आणि तिचा विश्वास परत मिळवण्यासाठी त्याला असं वाटू लागलं की आराध्याने मला माफ करावं. फक्त माफ कर म्हणणं पुरेसं ठरणार होतं का अनिकेतसाठी. दुसऱ्याच दिवशी सकाळी अनिकेत गाडीत बसला आणि आराध्याच्या गावाकडे निघाला. संपूर्ण प्रवासात त्याच्या मनात एकच विचार सुरू होता आणि तो विचार म्हणजे आराध्या मला माफ करेल का, ती मला स्वीकारेल का. आता मी माझा अहंकार बाजूला ठेवून तिला सॉरी म्हणण्यासाठी जी मी जात आहे तिच्या गावामध्ये, तिला घेण्यासाठी. आता माझ्या सगळ्या कामाची जी तारांबळ जी उडत आहे, मला तिची गरज आहे आणि मला तर तिच्यावरती प्रेम पण होत आहे. गावात पोचल्यावर त्याने आराध्याच्या घराचा पत्ता विचारला. म्हणजे त्याला इव्हन आराध्याच्या घराचा पत्ता पण माहिती नव्हता. पण गावकऱ्यांनी त्याला घराकडे न पाठवता एका मोठ्या शेताकडे जाण्याचा रस्ता दाखवला. तुम्हाला आराध्याताई तिथेच भेटतील शेतावर. त्या शेतात आहेत. एक वृद्ध शेतकरी हसत म्हणाला. अनिकेत शेताजवळ पोहोचला. समोरचं दृश्य पाहून अक्षरशः तो थबकला. अनिकेत थबकला. शेकडो शेतकरी एका मोठ्या मंडपात बसले होते. समोर खूप मोठा प्रोजेक्टर लावला होता. आराध्या आत्मविश्वासाने उभी राहून आधुनिक शेती, ड्रोन तंत्रज्ञान, माती परीक्षण, पाण्याचं नियोजन आणि नवीन पिकांच्या पद्धतीबद्दल मार्गदर्शन करत होती शेकडो शेतकऱ्यांना. ती प्रत्येक प्रश्नाचं उत्तर संयमाने देत होती. कोणी तिला मॅडम म्हणत होतं, तर कोणी तिला ताई म्हणत होतं. तर काही वृद्ध शेतकरी तिला स्वतःच्या लेकीप्रमाणे कन्सिडर करत होते. कोणी तिला लेक म्हणत होतं. तिच्या चेहऱ्यावर खूप जास्त समाधान होतं. अनिकेतला त्या क्षणी जाणवलं, जो तिच्याकडे फक्त साधी गावातली गावंढळ, मॉडर्न कपडे न घालणारी, अस्खलित तिला इंग्रजी बोलता येत नाही अशी मुलगी म्हणून अनिकेत तिच्याकडे पाहत होता. ती प्रत्यक्षात अनेक कुटुंबाच्या आयुष्यात आशेचा किरण होती. कार्यक्रम संपल्यानंतर अनेक शेतकरी तिच्याजवळ आले. एक वृद्ध शेतकरी तिला म्हणाला, ताई, तुमच्या सल्ल्यामुळे यंदा माझ्या शेताचं उत्पादन दुप्पट झालेलं आहे. एक महिला शेतकरी म्हणाली आराध्याला, तुमच्यामुळे आम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू केला. फक्त तुमच्यामुळे.
हे ऐकताना अनिकेतच्या डोळ्यात अभिमान आणि लाज दोन्ही ताटून भरल्या होत्या. लोक निघून गेल्यावर आराध्याची नजर अनिकेतवर पडली. काही क्षण दोघीही शांत उभे राहिले आणि काही क्षण दोघी शांत उभे राहिल्यानंतर शेवटी अनिकेत तिच्याजवळ हळूहळू चालत गेला. त्याला स्वतःची लाज वाटत होती. त्याचा आवाज थरथरत होता. आराध्या, मला तुझ्याशी बोलायचं आहे, ती शांतपणे म्हणाली. आराध्या शांतपणे म्हणाली, बोला अनिकेत. अनिकेतने काही क्षण खाली मान घातली, कारण की त्याच्याकडे शब्द नव्हते. तो कोणत्या तोंडाने आराध्याला बोलणार होता आता. मी आयुष्यभर स्वतःला खूप हुशार समजत होतो. मी स्वतःला मॉडर्न समजत होतो, पण खरं तर मी माणसं ओळखायला शिकलो नव्हतो. मला माणसांची किंमत नव्हती. मी तुझ्या साधेपणाला कमकुवतपणा समजलो होतो. तुझ्या शांततेला अज्ञान समजलो. तुझ्या गावाला कमीपणा समजलो. तुझ्या गावातील लोकांना मी कमीपणा समजलो. आणि सर्वात मोठी चूक म्हणजे मी तुझ्या प्रेमाची किंमतच ओळखली नाही. आराध्या शांतपणे ऐकत होती. अनिकेत पुढे म्हणाला, त्या दिवशी प्रोजेक्टचं श्रेयही मी स्वतःला घेतलं. ही माझी सगळ्यात मोठी चूक होती. आज मला माझीच खूप मोठी लाज वाटते. स्वतःच्या नजरेतच मी इतका खाली पडलेलो आहे. जर शक्य असेल तर मला प्लीज माफ करू शकतेस का? थोडं माफ करू शकतेस का? आता हे थोडं म्हणजे काय, मलाही काही कळत नाही. हे बोलून त्याने सर्वांसमोर हात जोडले. आराध्याच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, माफी मागणं सोपं असतं, पण बदलणं खूप कठीण असतं. स्वतःचा अहंकार बाजूला ठेवणं खूप जास्त कठीण असतं. अनिकेतने तात्काळ उत्तर दिलं, मला शब्दांनी नाही, माझ्या कृतींनी स्वतःला सिद्ध करायचं आहे. माझ्या ॲक्शन्सनी मला स्वतःला सिद्ध करायचं आहे. काही दिवस तो गावातच राहिला. पहिल्यांदाच त्याने शेतात काम केलं. शेतकऱ्यांच्या समस्या ऐकल्या. जेव्हा त्याने शेतकऱ्यांच्या समस्या ऐकला तेव्हा त्याला समजलं शेतकरी कोणत्या परिस्थितीतून सर्वाईव्ह करतात. उन्हात उभं राहून माती हातात घेतली अनिकेतने. त्याला समजलं अन्न तयार करणं किती कठीण मोठं काम आहे, किती चॅलेंजिंग काम आहे. AC लॅपटॉपवरती काम करणं किती सोपं आहे. आणि त्या कामासाठी ज्ञान लाजसर तोंडाच्या का रे मूर्खा.